विधानसभेच्या पायऱ्यांवरती जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे आंदोलन करत होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार जेव्हा शिवसेनेचे आमदार जात होते, एक मजेत घोषणा देत होते की अंदर की बात है, शिवसेना हमारे साथ है. विधानसभेमध्ये सुद्धा असंच काहीचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कर्जमाफीसाठी वेलमध्ये उतरले होते. भाजपाचेच आमदार आणि मंत्री फक्त जे आहेत ते जागेवरती बसून होते. शिवसेना तुमच्यासोबत विखे पाटील साहेब आंदोलनात किंवा घोषणाबाजीत सहभागी झाली होती का? नक्की कशी काय शिवसेनेने अचानक वेलमध्ये येऊन तुम्हाला साथ दिली? आता शिवसेनेची भूमिका ही मुळातच संशयास्पद आहे. सत्ता मुंबई महापालिकेची सत्ता मिळाल्याबरोबर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या राजीनाम्याचं नाटक करत राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो अशा प्रकारच्या वल्गना त्यांनी केली. आज सभागृह बंद पडायला त्यांनी तुम्हाला मदत केली? नाही, आमची पहिल्यापासून भूमिका होती. पहिल्या तासामध्ये आम्ही जेव्हा सभागृह सुरू झालं तर काँग्रेस राष्ट्रवादी आम्हीच मंडळी त्या ठिकाणी पुढे होतो. नंतर मला वाटतं शिवसेनेचं उशिरा लक्षात आलेलं आहे की आता आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता राजीनामे घेऊन फिरत होतो, आपण आता मागं पडू. महापौर उशिरा सुचलेलं तर शहाणपण होतं. महापौर बसल्यानंतर मुंबईचं शहाणपण आणखी वाढत जाईल असं वाटतं. दुपारी आता थोड्या वेळाने महापौर बसला मुंबईचा एकदा की शिवसेनेचं शहाणपण वाढत जाईल, अशा गोष्टी लक्षात येईल. त्यांना शहाणपण द्यावं अशी आमची मागणी आहे. त्या ठिकाणी परमेश्वराला विनंती आहे. तुम्हाला साथ चालेल शिवसेनेची फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये सभागृहामध्ये कर्जमाफीसाठी राज्यातल्या पोषण द्यायला आपल्याला त्या ठिकाणी या कर्जातून मुक्त करण्यासाठी त्याच्या आत्महत्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या थांबल्या पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी आम्हाला जो कोणी मदत करील त्यांची मदत घ्यायला मी तयार आहे. तर जो कोणी मदत करेल यांची मदत घ्यायला तयार आहोत. विधानसभेमध्ये दिवसभराचं कामकाज तहकूब केलं. काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक होती, विरोधक आक्रमक होते. मात्र यासोबत शिवसेनेची सुद्धा जी आहे ती साथ काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली, भाजपा सरकार विरोधात मिळाली असं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई.